शेतकरी बांधवांनो नमस्कार। आज आपण आलेलो आहेत साकूर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथील प्रगतशील शेतकरी दत्ताभाऊ गाडेकर यांच्या प्लॉटवर आज आपण आलेलो आहेत। तर त्यांनी ही सेमिनी सीड्स या कंपनीची आर्यमान ही व्हरायटी त्यांनी केलेली आहे। तर एक नंबर जबरदस्त नियोजन त्यांनी हे केलेलं आहे टोमॅटोचं। ह्या व्हिडिओमधून दुसऱ्या शेतकरी बांधवांना एक प्रेरणा शिकायला काहीतरी भेटल असं त्यांनी असं नियोजन केलेलं आहे। टोमॅटोची जी काही सरी आहे तुम्ही पाहू शकता, एकदम क्लीन स्वच्छता आहे त्याच्यामध्ये। त्याचबरोबर झाडांचा जो काही घेरा आहे, छत्री असेल, घेरदार वाढ असेल, पानांचं रुंदीकरण असेल आणि या प्लॉटमध्ये झाडाला कुठं सुद्धा पानाला वाटी नाही किंवा कीड नियंत्रण असेल, पांढरी माशी, थ्रिप्स, मावा, तुडतुडा असेल, कुठं सुद्धा नाही। रस शोषक किडींचं नियंत्रण एकदम चांगल्या पद्धतीने केलेलं आहे। तर दत्ताभाऊ नमस्कार। नमस्कार। आपला एक परिचय द्या तुमचा। माझं नाव गाडेकर दत्तात्रय रामदास, मुक्काम पोस्ट साकूर, बर संगमनेर। बर तुम्ही ह्या प्लॉटला आतापर्यंत तुमच्या टोटल ड्रेंचिंग किती झालेले आहेत आणि फवारण्या किती झालेल्या आहेत? माझ्या 4 ड्रिचिंग झालेले आहे बर आणि 3 फवारणी झालेले आहेत। 3 फवारण्या आणि 4 ड्रेंचिंग। ह्या टोमॅटोचं साधारणतः किती वय आहे आता? आता या टोमॅटोचा आज 22वा दिवस आहे। 22वा दिवस। तर बघू शकता शेतकरी बांधवांनो, 22 दिवसात 4 ड्रेंचिंग आणि त्यांनी 3 फवारण्या कंप्लीट केलेल्या आहेत आणि एक नंबर असं नियोजन केलेलं आहे। आणि ह्या मागचं जे काही रस आहे, ह्यांनी विशेष म्हणजे ह्या प्लॉटला जे खोडामध्ये माती भरतो आपण, ह्यांनी गांडूळ खत आणि प्रोटोमिल हे खत त्यांनी एकत्रित टाकून गळे भरलेले आहे। आणि हा प्लॉट बघा एक नंबर पद्धतीने आहे। या प्लॉटमध्ये कुठेही फिरून तुम्ही जरी बघितलं, तुम्हाला एक पानांची वाटी दिसणार नाही किंवा सकिंग पेस्ट जे म्हणतो आपण, रस शोषक किडी, त्याचा कुठं सुद्धा प्रादुर्भाव नाही। तर ह्या मागचं असं रहस्य आहे, त्यांनी वेळोवेळी फवारणी असेल, वेळोवेळी ड्रेंचिंग असेल, टाइम टू टाइम ते केल्यामुळे हा प्लॉट आज एवढ्या चांगल्या पद्धतीने झालेला आहे। त्याचबरोबर तुम्ही कृषीवर्धक ऑलराऊंडर किटचा एक वापर केला होता ड्रेंचिंगला, त्याचा तुम्हाला कशा पद्धतीने रिझल्ट जाणवला? एकच नंबर रिझल्ट झाला। काय जाणवला रिझल्ट? रिझल्ट म्हणजे पांढरी मुळी, बर, झाडांनी ग्रोथ होत चालली, पानं वगैरे फपकारले का चांगले? करली गेली। बर, तर त्याचबरोबर ह्या झाडाचा तुम्ही स्टेम बघू शकता शेतकरी बांधवांनो, हे खोड बघा, प्रत्येक फांदी गणित फोटो आहे हे बघा तुम्ही। आणि ह्या जो बुंदा आहे एकदम स्ट्रॉंग आहे आणि ह्याला फॉस्फरस युक्त ग्रेड 964 जी आहे इमिनंट कंपनीची, ती सुद्धा गेलेली आहे। तर बघा मुळीवर मायक्रोरायझा सेट झालेला आहे। आपण खूप शेतकऱ्यांची व्हिजिट करतो, परंतु असं प्रॉपर मायक्रोरायझा सेट कुठंच होत नाही। कारण मायक्रोरायझा सेट होण्यासाठी साधारणतः एक 8 दिवस जातो मुळीवर। मायक्रोरायझा काय करतं, जमिनीतले जे काही न्यूट्रिशन आहेत, जे मायक्रोन्यूट्रिएंट आहेत, सूक्ष्म अन्नद्रव्यांना वढून, पाणी असेल, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी असेल, जमीन भुसभुशीत असेल, एकदम चांगल्या पद्धतीनं बेनिफिट जाणतं। तुम्ही ह्या शेतकरी बांधवाकडून खूप काही शिकण्यासारखं आहे। प्लॉटमध्ये पूर्ण 17,000 काडी आहे। हा त्यांचा आर्यमान व्हरायटीचा प्लॉट आहे। त्यांच्याजवळ अजून 108 नंबर व्हरायटीचे प्लॉट आहे। उन्हाळ्यामध्ये त्यांनी प्लॉटमध्ये लागवड केली, पण त्या पद्धतीनं ते जुळलं नाही। परंतु आता ही जी शेती आहे त्यांची 100% सक्सेस होणार आहे। पाहून ह्यांना 100% यश भेटेल असं 100% वाटतंय। तर त्यांनी गांडूळ खत आणि प्रोटोमिल हे सुद्धा वापरलेलं आहे, त्याचे सुद्धा एकदम चांगल्या पद्धतीने रिझल्ट जाणवले। त्याच्यानंतर त्यांनी फवारणीला इपिकॉन नावाचं जे कीटकनाशक आहे पांढरी माशीसाठी, त्याचा वापर केलेला आहे। त्याचबरोबर स्पॉटलाइट असेल, एक्झाडोस असेल, त्याचा सुद्धा तुम्ही वापर केलेला आहे, बरोबर आहे ना? बर, आणि तुम्ही एकंदरीत ही जी ट्रीटमेंट आहे, आपल्यासोबत दुकानदार बंधू आहेत। सर नमस्कार, तुमचा परिचय द्या सर। बर, तर ही तुम्ही जे ट्रीटमेंट दिलेली आहे एकंदरीत, हे कसं तुम्हाला काय वाटतंय प्लॉटच्या बाबतीत? तुमच्याकडं शेतकरी आहेत बरेच तुमच्याकडं, तर त्या तुलनेत तुम्हाला हा प्लॉट कसा वाटला? बर, ठीक आहे। तर शेतकरी बांधवांनो पहा, एक नंबर प्लॉट त्यांनी जुळवलेला आहे। घेरदार छत्री, वाढ, खोडाचा जो काही देठ आहे ते एकदम स्ट्रॉंग आणि जाड आहे। फॉस्फरसची मात्रा चांगली आहे आणि प्लॉटची जागेवर छत्री आहे, खाली मल्चिंगला झाड टेकलेलं आहे। पाहू शकता तुम्ही, एकदम सुंदर पद्धतीने नियोजन केलेलं आहे। आणि त्यांनी मध्ये तणनाशकाची सुद्धा फवारणी केली होती ना एक, त्याच्याने तण सुद्धा एकदम 100% नियंत्रण भेटलेलं आहे त्यांना। तर शेतकरी बांधवांनो, अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। ओके, धन्यवाद।